प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपचा प्रचार जोमात. नागरिकांचा वाढता प्रतिसाद. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारासाठी येणाऱ्या भाजप उमेदवारांचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत होत असून पक्षाचा प्रचार वेग घेताना दिसत आहे. नाशिक महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवत असून प्रभाग क्रमांक 18 मधून खालील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अ गट अनुसूचित जाती पुरुष शरद चिंतामण मोरे. ब गट इतर मागास प्रवर्ग महिला ज्योती अरुण माळवे. क गट सर्वसाधारण महिला सुशीला बाजीराव बोराडे. ड गट सर्वसाधारण विशाल उत्तम संगमनेरे. हे सर्व उमेदवार प्रभागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली यांनी दिलेल्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी नाशिकमध्येही महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीने विकासाचं विजन हे जनतेसमोर ठेवून त्यांचं कार्य चालू ठेवलेलं आहे, त्याच धर्तीवर आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 मध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये आमचं काम चालू ठेवलेलं आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास आणि सर्वसामान्य जनतेचे काम हेच आमचं मुख्य ध्येय आहे. जनतेचे असलेले सार्वजनिक प्रश्न हे सोडवण्यासाठी आम्ही सर्व चारही उमेदवार कटिबद्ध आहोत. यापूर्वी 2017 मध्ये जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिलं आणि त्या बहुमताने निवडून दिल्यानंतर आम्ही जनतेच्या अनेक या ठिकाणी कामं मार्गी लावलेले आणि तेच कामं यापुढेही सातत्याने आम्ही कार्यरत राहून मार्गी लावणार आहोत. त्यामध्ये रस्ते पाणी लाईट स्ट्रीट लाईट घंटागाडी आरोग्याच्या समस्या शाळेच्या समस्या इतर जे काही सार्वजनिक प्रश्न असेल यामध्ये आम्ही सर्व चारही उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे लक्ष घालून जनतेचा प्रत्येक कामाकडे लक्ष देणार आहोत आणि जनतेला ज्या ज्या गोष्टींची उणीव आहे ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहे या आम्ही पूर्ण करणार आहोत. आम्ही चारही उमेदवार एकत्र पद्धतीने प्रचार करत आहोत आणि जनतेचा आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आणि गेल्या आपण महाराष्ट्रात बघितलं अनेक महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागलेली होती, त्याचप्रमाणे आपल्या नाशिक महानगरपालिकेमध्येही प्रशासकीय राजवट होते. 3 ते 4 वर्षापासून प्रशासक आहे, त्यामुळे जनतेला डायरेक्ट लोकप्रतिनिधी नव्हते, नगरसेवक नव्हते, त्यामुळे जनतेचे अनेक कामं प्रलंबित राहिलेले होते. परंतु ते कामं आगामी काळात आम्ही त्याची उणीव भरून काढणार आहोत आणि ते कामं पूर्ण करणार आहोत. एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जनतेने येत्या 15 तारखेला निवडणुकीसाठी मतदानासाठी बाहेर पडून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आपला बहुमूल्य मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावं अशी मी नम्र आवाहन करतो. जय हिंद जय भारत.